आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांचा खोदकाम। छावा चित्रपट पाहिल्यानंतर असरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा। शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार? पीक विमा कंपनीचे पैसे केव्हा भरणार? अर्थमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर करावं, राजू शेट्टी यांची मागणी। निलंबन रद्द करण्यासाठी अबू आझमींचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। वक्तव्य इतिहासकार लेखकाच्या अभ्यासावर आधारित होतं, आझमींच्या पत्रात उल्लेख। उपप्राचार्य आणि प्राध्यापकांमध्ये मारहाण। परभणीच गंगाखेडमधील संत जनाबाई महाविद्यालयाच्या कॅन्टीनमधील हा प्रकार। विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल। यवतमाळ शहरात पारा 41.2 अंशावर। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40 पार। उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचं प्रशासनाचं आवाहन। राज्यात नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी कृती गटची स्थापना। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा। 30,000 भारतीयांची परदेशात एकाच वर्षात 29,000 कोटींची प्रॉपर्टी। स्वेच्छेने विदेशातील उत्पन्नाची माहिती देणाऱ्यांची करदात्यांची संख्या 45.17% वाढली। मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। अदानी उद्योग समूहास मोठा दिलासा। धारावीतील 259 हेक्टर जमिनीचा पुनर्विकास केला जाणार।